एका रात्रीत केलेलं बापाचं डेकोरेशन, पण त्या अगोदरचं स्ट्रगल बघा. रात्री लेट पोहोचलो घरी, म्हणजेच पुण्यामध्ये. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी मी इशूला घेऊन जेवायला बसले. मला इतकी भूक लागली होती की फ्रेश होण्याचंही कष्ट घेतले नाही. ट्रॅव्हल आणि सोबतच खूप सारा सामान, त्यामुळे खूप थकलो होतो. इशूला जेव घातलं, मीही जेवले. पूजाला फास्ट होता म्हणून तिने कॉफी घेतली. मी फ्रेश झाले. घर आवरून घेतलं तेव्हा 12 वाजले होते. टेबल साफ करून त्याची पूजा केली आणि लागलो डेकोरेशनला लागलो, पण इतके चॅलेंजेस आले. अगोदर टेबल आणि मंडप ऍडजस्ट करावा लागला. मंडपच्या मापानुसार नेट कट केलं. नेट लावून त्याला ऍडजस्ट करायला बरंच मेहनत लागली होती. पण मी आणि पूजाने ठरवलं होतं आज जुगाड करून काय होईना डेकोरेशन करूनच झोपायचं. पूजाने बरीच मदत केली. नंतर तिने पेंटिंग कंप्लीट करायला घेतली आणि मी तोपर्यंत मंडपला फ्लॉवर्स, लाइटिंग सगळं ऍड केलं. लाइटिंग चालू आहे की नाही तेही चेक करून घेतलं. चौरंगा मांडला. मी जे पॉट्स घेतले होते त्यामध्ये पाणी टाकलं. त्यामध्ये फ्लोटिंग लोटस टाकायचे होते. 2 वाजले हे सगळं करत करत आणि खूप थकलोही होतो. सकाळी बाकी उरलेलं करता येईल म्हणून झोपलो आणि मॉर्निंगला 8 वाजले तरी जाग आली नाही. गडबडीत सकाळी आवरलं. माझं आवरत ब्रेकफास्ट केला. उरलेलं डेकोरेशन कंप्लीट केलं आणि बाप्पांना आणायला गेलो. मस्त गणपती बाप्पा मोरया म्हणत म्हणत बाप्पांना घरी आणलं. बाप्पांचं स्वागत केलं. हे सगळं बघून इशू तर फार हॅप्पी होती. डेकोरेशन आणि बाप्पांचा फायनल लुक मी उद्या दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. तुमच्याकडेही बाप्पा बसतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.